नमस्कार, आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत आणि त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत आणि त्यावर ते काय उपाययोजना करणार आहेत यावर देखील चर्चा करणार आहोत। तर आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 2 चे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार अपर्णा गजानन देशमुख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार मॅम। नमस्कार। तर सर, आम्हाला अगोदर हे सांगा की तुम्ही आतापर्यंत कोणकोणते सामाजिक कार्य केलेले आहेत? मी आतापर्यंत जुना शिवसैनिक म्हणून एक वावरलेला आहो। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जुना म्हणजे 20-25 वर्षापासून कार्य केलेला आहे आणि माझे वडील सुद्धा शिवसेनेचे 1986 पासून शिवसैनिक आहेत। शाखा त्यांनीच आणलेली आहे। त्याच्यानंतर एक शिवसैनिकाचं रक्त म्हणून एक माझ्या शरीरामध्ये आहे, शिवसैनिक म्हणून आहे। आणि मी आतापर्यंत जे कार्य केलेले आहेत, शिवजयंती काढणे, भीमजयंती काढणे, अहिल्याबाई होळकर यांची जयंती काढणे आणि संत गाडगेबाबा यांची आम्ही जयंत्या काढत आहोत। असे विविध कामं आम्ही भरपूर केले आहेत। कुठं काही नालीचं कुठं रुकलेलं असेल, ड्रेनेज कुठं रुकलेली असेल तिथं आम्ही नगरपालिकेला जातो, नगरपालिकेला अर्ज देतो आणि सगळ्या लोकांना कुठं पाण्याची एखाद्या वेळेस अडचण आली आम्हाला तर आम्ही घागर मोर्चे घेऊन आम्ही नगरपालिकेला काढलेले आहेत। असा विविध कामं आम्ही भरपूर केली आहेत। त्याच्यामुळं आज जनता माझ्यावर बी खुश आहे। जनतेचं म्हणणं आलं की आजपर्यंत मी 2011 मध्ये ज्यावेळेस 18 महिन्याची नगरपालिका तरोड्यामध्ये होती त्यावेळेस मी माझ्याकडे बी फॉर्म होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा। तर त्या पिरियडमध्ये मी स्वतः दुसऱ्या राष्ट्रवादीमधून आणून आमदार नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांना नगरसेवक पद बघण्यासाठी त्यांना उभं केलं। आणि माझं एकच म्हणणं आहे की जनतेमध्ये आपल्या हाडामासाचा कार्यकर्ता हे जनतेपर्यंत राहावं आणि जनतेची कामं करावं आणि रात्रंदिवस त्यांच्यासाठी झटणारा राहावं। सुख राहते दुःख राहते, कोणाला दवाखान्याचं काम राहते, इमर्जन्सी, त्या टायमामध्ये जाऊन त्याला आपण धीर देणं हे आपलं काम आहे। आणि त्याकरता मी त्यावेळेस त्यांना हे केलं। नंतर आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांना सुद्धा आमदारकी ज्यावेळेस दिली होती त्यावेळेस सुद्धा आम्ही सर्व एका जीवाभावाने आम्ही झटलेलो आहोत आणि सर्वजण मिळून एक आपल्या जवळचा आमदार म्हणून आपण त्यांना निवडून दिलेलं आहे। ही अशी माझी कारकिर्दी आहे सध्या कामामध्ये। त्यामुळे मला पक्षानं माझ्यावर दुसऱ्याला जिम्मेदारी देण्यापेक्षा तो स्वतःच जिम्मेदारी घे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे। त्याकरता मी माझ्या पत्नी अपर्णा गजानन देशमुख यांना मी उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे। त्याकरता मला जनतेचा भरपूर पाठिंबा भेटत आहे। नक्कीच सर, खूप छान काम आहे आपलं। तर ताई, तुम्ही सांगा की आपल्याला आता वॉर्डामध्ये फिरत असताना कोणकोणत्या समस्या जाणवतात? मला वार्डामध्ये खूप समस्या, रस्ते नाली वगैरे खूप अडचणी कळाल्या। तर मी आतापर्यंत बाहेर पडले नव्हते। मी आज बाहेर पडल्यानंतर मला गल्लोगल्लीत फिरल्या जनतेची अवस्था काय आहे ती मला आज कळाली। तर सर, तुम्ही आम्हाला सांगा की आतापर्यंत तुम्हाला तुमच्या वॉर्डामध्ये कोणकोणत्या समस्या जाणवल्या? आता 12 मेच मी रेग्युलर या क्षेत्रामध्ये आहे मॅडम। याच्यामध्ये मी ज्या वेळेस नगरसेवक नसताना सुद्धा ज्यावेळेस मी दुसरे नगरसेवक सतीशराव, संतोषराव, सकारामजीराव, मंगेशराव, कदमराव, कोणी राव यांच्यासाठी मी पहिले मी आज 7 वर्षाखाली मी प्रयत्न केलेला आहे। आणि त्यांना मी वारंवार जनतेमध्ये जे काही अडचणी आलेल्या आहेत, नालीच्या, कुठं ड्रेनेजच्या, लाईट कुठं स्ट्रीट लाईट कुठं खराब झाली असतील त्यावेळेस मी वारंवार त्यांचे पत्र घेऊन मी नगरपालिकेमध्ये त्यांना अर्ज देऊन त्यांच्यासाठी त्यांचे कामंसुद्धा मी जनतेचे आणून लावलेले। ओके सर, नक्कीच सर, यासोबतच आपल्याला अजून कोणत्या कोणत्या समस्या वाटतात की शिक्षणासंदर्भात, आरोग्य, महिला सुरक्षा या समस्या आता वॉर्डामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात। तर यावर आपण काय उपाययोजना करणार? त्याकरता आता आमच्या इकडे जनता एक तालुक्याच्या लेवलची झालेली आहे। आमच्या या वार्डामध्ये एका वार्डामध्ये 27,854 मतदान म्हणजे एका तालुक्याची एक जनता झालेली आहे इथं। त्याकरता इथं दवाखाने गव्हर्नमेंटचे पाहिजेतच, कारण इथून विष्णुपूरला जाणं म्हणजे फार महागात आहे, जंगमवाडीला जाणं महागात आहे। त्याकरता आता आपल्या इकडे एरियामध्ये आमच्या इकडे काही जागा आहेत तरोड्यामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असे दवाखान्याच्या किंवा पोलीस स्टेशनच्या काही चोऱ्याचं प्रमाण वाढत आहे। त्या गोष्टीसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत। जर आता यावेळेस मी जर नगरपालिकेमध्ये गेलो तर ते बी समस्या आम्ही दूर करू शकतो मॅडम। नक्कीच सर। तर सर, आता ह्यासोबतच आपल्याला आपण बघतो की दर बुधवारी आपल्या चैतन्यनगर किंवा या भागामध्ये ट्रॅफिक होते, कारण बुधवारचा बाजार आहे। तर त्यावर उपाययोजना म्हणून आपण काय कराल?
त्याकरता बी आम्ही एक पर्याय म्हणून मार्ग सोचलेला आहे की एका साईडला जे कॅनल रोड आहे आता भरपूर मोठा आहे, एका साईडनं एक साईडला बसून एका कडेनं बाजार भरण्यात यावा आणि लोकांना जनतेला कोणालाही वाहनाला सुद्धा अडचण होऊ नये त्याकरता आम्ही हे प्रयत्न बी सुद्धा चालू आहेत नगरपालिका. मागच्या वेळेस आम्ही नगरपालिकेला अर्ज दिला आहे की बा असं अडचण होत आहे त्याकरता एक रस्ता खुला सोडा आणि एक रस्ता एका रस्त्यानं भाजीपाल्याचा मार्केट भरवा असं सूचना दिली आहेत आम्ही. नक्कीच सर. तर सर आपण या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेला काय आवाहन कराल? जनतेला आव्हान काय तर लोक सध्याच्यालाच आपण जे नाल्याचे याचे ड्रेनेजचे स्ट्रीट लाईटचे साफसफाईचे कामगार बरेच काही घंटागाड्या येत नाही, साफसफाईच्या बाया काही महिला इकडे तिकडे हे करतात त्याकडे त्याच्या पाठीमागं राहून जनतेला लागणारच काय आहे. जनतेला फक्त पाणी टायमाला येणे, साफसफाई कामगार येणे, घंटागाडी येणे एवढ्याच गोष्टी आहेत जनतेला दुसऱ्या पैशाची किंवा याची काही आशा नाही जनतेला. जनता ही मनाभावातून कामावर खुश राहत असते जनता. ठीक आहे सर. तर सर आता आपण पाहतो की या इलेक्शनला काही जण काय करतात, या इलेक्शनला येतात, मत मागतात की आश्वासनं देतात, पण पुढच्या इलेक्शनपर्यंत काय होतं की ते ह्यांच्यासोबत मतदारांसोबत जाऊन भेटत सुद्धा नाहीत, नंतर भेटतात डायरेक्ट. तर त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? त्याकरता जनता आज त्यांना उत्तर द्यायली नाही. यावेळेस हे चौघं निवडून आलेले आहेत, काँग्रेस पक्षामधून आलेले होते, त्यांनी आज BJP मध्ये प्रवेश केला. आज ते लोकांच्या दरवाज्यावर गेले तर लोक त्यांना फार घाणेरड्या शिवा देत आहेत. तुम्ही आज 5-7 वर्षापासून येता किंवा आम्हाला तोंड दाखिलं काय, तुम्ही असं आलात का किंवा आम्हाला बघितलं का आमच्याकडे काय समस्या आहे, पावसाळ्यामध्ये काय समस्या आहे, कुठं जावं लागते, गाडी जात नाही, लेकराला शाळेमध्ये जाते वेळेस आम्हाला पाठीवर घेऊन जावं लागते. याचा आज ते लोक त्या उमेदवारांना आज प्रत्युत्तर देत आहेत. सर यासोबतच काही जे उमेदवार आहेत किंवा काही कार्यकर्ते आहेत जे या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर करत असतात, तर त्यांच्याशी आपलं काय मत आहे? म्हणजे ते उमेदवार मतदारांचा विश्वास जिंकू शकतात का? आपल्याला काय वाटतं? ते मतदाराचा विश्वास शिकू, ते स्वतःचे पोटं भरण्यासाठी जात आहेत इकडल्या तिकडे. यांना पदं भोगायची सवय लागलेली आहे, खुर्चीवर बसायची सवय लागलेली आहे आणि त्या खुर्चीचा मोह लागलेला आहे त्यांना. त्याकरता जनता यांना माफ करणार नाही मॅडम. तर ताई, येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मतदारांना काय आवाहन कराल? मी अपर्णा गजानन देशमुख, माझी निशाणी आहे मशाल. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली आहे, तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सर्वस्वी आभार मानते. मी आज घराच्या बाहेर पहिल्यांदा पडले. मला आज कळाली की जनतेची अवस्था काय आहे. आज बाहेर पडल्यानंतर गल्लोगल्लीत गेल्यानंतर रस्त्याची अवस्था खूप बिघडलेली आहे. कुठे पाणी टंचाई आहे तर कचराची गाडी कुठे येत नाही, कुठे लाईट वगैरे नाहीत. येईल त्या 15 तारखेला मला प्रचंड बहुमताने विजय करा, महानगरपालिकेमध्ये पाठवा. येत्या 15 तारखेला माझी निशाणी समोर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा. धन्यवाद. या ठिकाणी मी आव्हान इच्छितो की जे काही समस्या राहिल्या जनतेच्या, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला उमेदवारी दिलेली आहे. आतापर्यंत आपण सर्वांना सहकार्य केले आहे, तसं मलाही सहकार्य करावं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांना अपर्णा गजानन देशमुख यांच्या समोरील बटन दाबून येईल त्या 15 तारखेला भरघोस मताने विजयी करून आपले आशीर्वाद देऊन नगरपालिकेमध्ये पाठवलं तर मी आपणा सर्वांचे जे काही कामं अधुरी राहिलेली आहेत ती मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन. धन्यवाद ताई, धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात. तर ह्या होत्या अपर्णा गजानन देशमुख, ज्यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये अधिकृत उमेदवारी मिळवलेली आहे. तर आपल्या प्रभागातील समस्या काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.